जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील 14व्या क्रमांकाचा अभंग आहे. क्षणभरी आम्ही सोसले वाईट, साधिले अविट निज सुख. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची या. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची या पायी. झालं असं की आम्ही यापूर्वी हे जे आमच्यातले विषय विकार आहेत, विषय विकाराचे आम्ही नादी लागलेलो होतो. हे विषय विकार आम्हाला चांगले वाटायचे आणि आम्ही त्याप्रमाणे त्याच्या नादी लागून आम्ही परमेश्वराचं जे निज सुख आहे त्याला आम्ही मुकलो होतो. त्याला आम्ही हिरावून बसलो होतो. ते आमच्यातून दूर झालेलं होतं. क्षणभरी आम्ही सोसले वाईट, त्यामुळे आम्ही वाईट सोसलेलं आहे. कारण ज्याच्या नाही त्याच्या आम्ही नादी लागलेलो होतो. साधिले अविट निज सुख. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची. आम्ही ज्याच्यामध्ये नाही त्याच्यामध्ये सांडी मांडी केल्या, सेटलमेंट करत राहिलो. हे पाहिजे ते नको याप्रमाणे आम्ही संसार भरत राहिलो आणि दुःखाच्या खाणीमध्ये आम्ही लोटत राहिलो. अशा भरपूर आम्ही ॲडजस्टमेंट करत राहिलो. आमच्या जीवनामध्ये आम्ही भरपूर ॲडजस्टमेंट केल्या. सांसारिक वस्तूंच्या पाठीमागे लागत राहिलो. भोग विलास याच्या पाठीमागे लागून, इंद्रिय सुखाच्या मागे लागून आम्ही आमचं जे खरं निज सुख आहे ते आम्ही विसरून गेलो होतो. पण तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंत. पण ते आम्हाला त्याचं रहस्य समजलं. आम्हाला त्यांचं गमक समजलं की या भौतिक सुखाच्या, इंद्रिय सुखाच्या, इंद्रिय विषयाच्या नादी लागून माणसाला खरं सुख लाभत नाही. याचं रहस्य आम्हाला समजलं आणि म्हणून आम्ही परमेश्वर आनंद घन स्वरूप आमच्यात त्याचं जे निज सुख आहे आम्ही ते भोगत आहोत, सातत्याने भोगत आहोत. तुका म्हणे येणे जाणे, त्यामुळे आता मागं केलं तर ठीक आहे केलं, परंतु आता आम्ही ते करणार नाही. तुका म्हणे येणे जाणे नाही आता शक्य नाही. ते झाली गोष्ट. मागं जी घडली आमच्या जीवनामध्ये ते झाली. ती गोष्ट आता शक्य नाही. आता आम्हाला पुन्हा या संसारात येऊन पुन्हा तेच करायचं नाही. राहिलो अनंताची या पायी. आता त्याप्रमाणे आम्ही आनंदघन स्वरूपाच्या परमेश्वराच्या पायी लीन होऊन आम्ही राहू आणि असल्या क्षुद्र गोष्टीच्या नादी लागून आम्ही आमचं निज सुख पासून आमच्यापासून कुणी हिरावून घेणार नाही, असा या अभंगाचा मतित अर्थ आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील 11व्या क्रमांकाचा अभंग आहे. विसरले कुळ आपुला आचार, पती भावे धीर घर सोय. सांडीला लौकिक लाज भय चिंता, रातले अनंता चित्त माझे. मज आता कोणी आळवाला जणी, तुका म्हणे काने बहिरी झाली. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून आपले स्थितीबद्दल त्यांनी अभंगातून वर्णन केलेलं आहे. परमेश्वर भक्तीमध्ये माणूस लीन झाल्यानंतर माणूस कसा आनंदी होतो, कसा सुखी होतो, हे ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहून स्वतःचे अनुभव त्या ग्रंथामध्ये त्यांनी विदित केलेले आहेत, त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपले परमेश्वर बद्दल आनंद घन स्वरूप परमेश्वर ज्यावेळेस त्यांच्यामध्ये संचारलेला होता त्यावेळेस त्यांची अवस्था कशी झाली होती हे त्यांनी त्यांच्या अभंगातून विशद केलेलं आहे. त्यांचे अभंग हे प्रत्येक अभंग हा त्यांचा आत्मकथनपर आहे.
त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर अवलंबून असा अभंग आहे. ज्यावेळेस आनंदघन परमेश्वर माणसात संचारतो, तसा विचार केला तर तो परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान असतोच. परंतु आपल्यातले काही काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे षडविकार आहेत, या षडविकारामुळे माणूस त्या आनंदाला विसरलेला असतो आणि त्यामुळे तो दुःखी होत असतो, चिंताग्रस्त असतो. विसरले कुळ आपुला आचार, पती भावे धीर घर सोय. महाराज या अभंगातून सांगतात की मी माझं कुळ, माझं आचार, मी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, माझ्या सांसारिक आयुष्यामध्ये माझे जे दीर आहे, घर आहे, पती आहे, जे आहे ते सर्व मी विसरून गेलो. म्हणजे सांसारिक ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा मला विसर पडलेला आहे. मी माझा कुळ कोणता आहे, मी कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, हे संपूर्ण माझं विसरून गेलेलं आहे. विसरले कुळ आपुला आचार, पती भावे धीर घर सोय. मी घरदार सर्व विसरून गेलेलो आहे, कारण की तो आनंदघन परमेश्वर माझ्यामध्ये संचारलेला आहे. सांडिला लौकिक लाज भय चिंता, रातले अनंता चित्त माझे. मला सांसारिक वस्तूमध्ये राहत असताना, या भौतिक जगतामध्ये राहत असताना मी लोकांची लाज सोडलेली आहे. मी भय जे आहे माझ्या मनामध्ये, ते भय संपलेलं आहे. चिंता माझ्या मनात राहिलेली नाही, कारण की आनंदघन स्वरूप परमेश्वराचं मी सातत्याने चिंतन करत आहे आणि ते जे आनंद आहे, जे सुख आहे, ते मी सातत्याने भोगत आहे. रातले अनंता चित्त माझे, कारण की माझं जे चित्त आहे या अनंत घन स्वरूप परमेश्वरामध्ये लीन झालेलं आहे. सांडिला लौकिक लाज भय चिंता, मज आता कोणी अळवाल जनी, तुका मने कानी बहिरी झाली. सांसारिक वस्तू मला आकर्षित करू शकत नाहीत. भौतिक माणसांनी मला आळवून विचारू नये. आता मज कोणी अळवाल जनी, मला कोणी बोलवू नका. भौतिक सुखामध्ये मी अडकणारा नाही. तुमच्या भौतिक इच्छा मी पुऱ्या करू शकत नाही. तुका म्हणे कानी बहिरे झाले, या तुमच्या अशा इच्छाच्या मागणी तुम्ही करत असाल तर माझे कान बहिरे झालेले आहेत. याप्रमाणे महाराजांनी आनंदघन स्वरूप परमेश्वरामध्ये तल्लीन झाल्यानंतर माणसाची अवस्था कशी होते हे या अभंगातून वर्णन केलेलं आहे.